नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपण पाहताय एबीपी माझा. तब्बल 42 तास उलटून गेलेले आहेत आणि सावित्री दुर्घटनेमधले 8 मृतदेह हाती लागलेत. या 8 मृतदेहांमध्ये 4 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. 8वा मृतदेह एका महिलेचा असून तो महाड शहराजवळ विसावा हॉटेलजवळ आढळून आलाय. शिवाय गुहागरहून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीतील मृतदेहांची ओळख पडली आहे. केंबुर्लीजवळ संपदा वझे तर हरिहरेश्वरजवळ शेवंती मिरगळ यांचा मृतदेह सापडलाय. तवेरा गाडीमध्ये एकूण 6 ते 7 जण प्रवास करत होते. त्यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागलेत. तर घटनास्थळावरून 130 किलोमीटर अंतरावर एसटी चालक एस कांबळेंचा मृतदेह सापडलाय. जयगड मुंबई एसटीचे ते चालक होते. रत्नागिरीतील आंजर्ल्याजवळच्या समुद्रामध्ये कांबळेंचा मृतदेह सापडला. अंगावर खाकी वर्दी आणि बॅच क्रमांक सापडल्यामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली आहे. सचिन देसाई आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन, अपडेट्स काय आहेत? ज्ञानदा, हे जे शोध कार्य सुरू झालं होतं 40 तासाहून अधिक काळ उलटून गेला आहे आणि ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तिथपासून 125 ते 150 किलोमीटरच्या अंतरावर ही सगळे मृतदेह आढळून येत आहेत. त्यामुळे या संपूर्ण अंतरावरती वेगवेगळ्या स्तरावरती हे शोध कार्य केलं जात आहे. अनेक शासनाची जशा यंत्रणा राबत आहेत त्याचबरोबर अनेक खासगी संस्था आणि मदत कार्य करणारी लोकही मोठ्या संख्येने हे शोध घेत आहेत. अजूनपर्यंत जवळजवळ 7 मृतदेह इथे आढळून आले. सगळ्यात पहिला जो मृतदेह आढळून आला होता तो अर्थात श्रीकांत कांबळे हे जे एसटीचे चालक होते यांचा मृतदेह आज सकाळी जवळजवळ 150 किलोमीटरच्या अंतरावरती आंजर्ले दापोलीच्या समुद्रकिनारी आढळून आला होता. आणि मग त्यानंतर 2 मृतदेह तू म्हटल्याप्रमाणे ज्या महिला काल गुहागर इथून मुंबईच्या दिशेने तवेरा गाडीतून निघाल्या होत्या त्यामध्ये संपदा संतोष वाजे यांचा मृतदेह केंबुर्ली गावाजवळ आढळून आलाय. तर शेवंती सखाराम मिरगल यांचा मृतदेह श्रीवर्धनच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावरती आढळून आला होता. याचबरोबर चिपळूण इथून जे प्रवास करायला निघाले होते पांडुरंग बाबू घाट यांचा मृतदेह ही केंबुर्ली इथंच आढळून आलाय. तर चिपळूण शहरातूनच 2 मामा भाचे मुंबईमध्ये पासपोर्टच्या कामासाठी निघाले होते. याच्यापैकी जो आवेद अल्ताफ चौगुले याचा जो मृतदेह होता हाही आढळून आलाय दादली या गावाजवळ. तर प्रशांत प्रकाश माने हा जो जयगड पट्ट्यातून जयगड मुंबई या गाडीतून प्रवास करत होता तर याचाही मृतदेह बंडवाडी याच्या आसपास आढळून आलाय. तर याच गाडीतून प्रवास करणारी जी स्नेहल सुनील बैकर ही जी महिला होती तर हिचाही मृतदेह राजेवाडी या भागामध्ये आढळून आलाय. या 7 मृतदेहांपलीकडे आणखीन एक महिलेचा मृतदेह नुकताच सापडलाय. मात्र त्याची अजूनही ओळख पटली नाहीये. प्रशासनाच्या विविध स्तरावरती त्या महिलेची ओळख पटवण्याचं काम आता केलं जात आहे. ज्ञानदा. सचिन, सगळे ताजे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.